It is the second day of the lesson on saying please by A.G. Gardner. In the last lecture, we have seen that the question was aroused by Lippmann's demand of saying on top please. The question of please was there. And for that, the passenger, he refused his condition of saying please. And what did the liftman do? That he threw the passenger out from the lift. त्यांनी पॅसेंजरला घेतलं आणि बाहेर काढून दिलं. त्याच्यानंतर मग पॉइंट आले होते की प्लीज म्हणणं इतकं आवश्यक आहे का, आणि त्याला जी पनिशमेंट झाली ती बरोबर आहे का. दोन्ही गोष्टी बरोबर आहे. आपण लाईन पाहिली होती की आपली सिम्पॅथी ही त्या याच्याकडे लिफ्टमॅनकडे नक्कीच जाते, कारण सभ्यपणे वागणे ही कुणाची अपेक्षा राहू शकते, परंतु त्यासाठी कुठलाही कायदा झाले नाही हे सुद्धा आपण बघितलेलं. किंवा लोकांनी तुमचा इन्सल्ट केला शाब्दिक, तर त्याला आपण लिगली पनिशेबल ऑफेन्स नाहीये, त्याला कायद्याची दृष्ट्या त्याला कुठलीही शिक्षा होऊ शकत नाही. समजा बर्गलरने आपलं घर फोडलं किंवा घर तोडलं तर नक्कीच आपल्याला त्याला मारण्याची शिक्षा राहू शकते. आपण त्याच्यावर काहीतरी करू शकतो. त्याने आपल्यावर समजा फिजिकली शारीरिक हल्ला केला तर आपल्याला सुद्धा त्याचा बदला घ्यायचा त्या ठिकाणी चान्स आहे. आपण त्याला मारू शकतो विथ रिझनेबल ग्राउंडवर. त्यासाठी कायदा आपल्याला निर्दोष सुद्धा सोडेल. ॲक्विट म्हणजे निर्दोष, मागे शब्द आला होता. परंतु आता प्रश्न होता प्लीज म्हणण्याचा, आणि त्याच्यासाठी कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. आणि समजा कायदा त्यासाठी अस्तित्वात असता तर काय झालं असतं हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आता समोरच्या पॅरेग्राफ मध्ये बघूया काय होत आहे. I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. I may be as uncivil as I may please. मला जितकं वाटतं तितका मी असभ्यपणे वागू शकतो. मला कायदा काहीही करणार नाही. And the law will protect me against violent retaliation. आणि कोणी माझ्यावर व्हायलेंट रिटॅलिएशन मध्ये आपण म्हणतो बदला, कोणी माझ्यावर शारीरिक हल्ला त्याच्यासाठी कोणी करू शकत नाही. मला जसं असभ्य वाटलं, अनसिव्हिल म्हणजे असभ्य ह्या ठिकाणी, जसं वाटलं तसं मी वागू शकतो. अनसिव्हिल वागू शकतो, असभ्यपणे वागू शकतो. आय मे बी हॉटी म्हणजे गर्विष्ठ. मला जितकं वाटतं तितकं मी गर्विष्ठपणे वागू शकतो. और बुरिश म्हणजे उद्धट. आय मे बी हॉटी और बुरिश. There is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. There is no penalty. There will be no charge. त्या ठिकाणी कुठलीही पेनॉल्टी नाही, त्या ठिकाणी कुठलीही पनिशमेंट नाही, त्या ठिकाणी कुठलाही कायदा नाही आहे. मला फक्त त्या ठिकाणी एकच गोष्ट, मी कितीही कसंही वागलो, मला उद्धट हा एक शिक्का बसेल लोकांच्या मार्फत, त्याच्या व्यतिरिक्त माझ्यावर काही होऊ शकत नाही. आणि हे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भागत असतो की कोणी किती उद्धटपणे बोलत असतो. त्याला माहित असते की माझा कायदा काहीच नाही करत, त्याच्यामुळे त्याची तशा व्यक्तीची हिंमत वाढत असते. कधी कधी त्याला कायदा काही नाही करू शकत. आपण हे आपल्या प्रत्येकासोबत असे प्रसंग घडत असतात. प्रश्न तो नाहीये, फक्त उद्धट आहे हाच एक स्टॅम्प त्याच्यावर बसतो. तो म्हणतो लेखक की मी सुद्धा तसंच वागू शकतो. आय मे बी हॉटी और बुरिश. मी हॉटी गर्विष्ठही वागू शकतो किंवा बुरिशही वागू शकतो, उद्धटपणेही वागू शकतो. माझ्यावर फक्त एकच शिक्का बसेल, तो म्हणजे की हा माणूस उद्धट आहे, याच्या व्यतिरिक्त काही माझं बिघडणार नाही. इल मॅनर्ड फेलो, असभ्य माणूस आहे, याच्या व्यतिरिक्त माझ्यावर कुठलाही शिक्का बसणार नाही. इल मॅनर्ड फेलो, असभ्य माणूस आहे. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज. त्यांनी पुन्हा म्हटलंय लॉ, देर इज नो लॉ हू कॅन कंपेल मी. कंपेल म्हणजे सक्ती. तुम्हाला ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये युट्यूबच्या दिलेच आहे. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिनिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड्स, त्या ठिकाणी सर्व कठीण शब्दाचे अर्थ तुम्हाला मिळतीलच. त्याच्यामुळे मी इथं व्हाईट बोर्डवर काही लिहित नाही. द क्वेश्चन इज द कंपेल. टू कंपेल म्हणजे सक्ती करणे, टू मेक फोर्स. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज or to attune my voices to others people's sensibility. लोकांच्या भावनानुसार मी वागलो पाहिजे किंवा मी
लोकांना प्लीज म्हटलं पाहिजे अशी कुठलीही सक्ती कायदा माझ्यावर करू शकत नाही. वारंवार तीच गोष्ट सांगितली लेखकांनी. मी लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. कोणचं आहे? दॅट टू अट्यून माय व्हॉइसेस टू अदर्स पीपल सेन्सिबिलिटी, म्हणजे मी लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. ह्या लाईनचा अर्थ हा होतो. लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज. ह्या लाईनचा अर्थ असा आहे की लॉ मला हे कधीच म्हणत नाही की मी प्लीज म्हटलं पाहिजे. Any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear my ringlets down my back. I shall not wax my mustache. की माझे मिशा जे आहे त्या मी काढल्या पाहिजे की ठेवल्या पाहिजे याचं स्वातंत्र्य मला. त्याचबरोबर माझे केस रंगवले पाहिजे किंवा नाही. डाय माय हेअर, डाय म्हणजे केस रंगवणे. और विअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक, किंवा माझे केस जे आहे ते माझ्या खांद्यापर्यंत जरी वाढत असेल ते सगळे ठेवण्याचं जसं स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे मी प्लीज म्हटलं पाहिजे की नाही म्हटलं पाहिजे याचं सुद्धा स्वातंत्र्य मला नक्कीच आहे. इट डज नॉट रिकॉग्नाइज द लॅसरेशन. लॅसरेशन मीन्स कट. इट डज नॉट रिकॉग्नाइज द लॅसरेशन ऑफ फीलिंग्स ॲज ए केस ऑफ कॉम्पेन्सेशन. लॅसरेशन, हर्ट. It does not recognize, ओळखणे, that how much I have to lacerate, how much I have hurted the feelings of others, की दुसऱ्याच्या भावना मी किती दुखावल्या आहेत. नक्कीच मी इन्सल्ट केला समजा तर मी दुसऱ्याच्या भावना किती दुखावल्या आहेत, परंतु त्यासाठी कॉम्पेन्सेशन, कोणी समजा दुसऱ्याच्या भावना दुखवत असेल तर त्यासाठी कॉम्पेन्सेशन भेटेल तुम्हाला किंवा त्याची भरपाई भेटेल ही तुम्ही अपेक्षा करू नका. तुम्हाला न्याय भेटेल याची सुद्धा अपेक्षा तुम्ही करू नका, कारण तसा कायदाच अस्तित्वात नाहीये. इट डज नॉट रिकॉग्नाइज द लॅसरेशन ऑफ फिलिंग ॲज अ केस ऑफ कॉम्पेन्सेशन. कायदा कधी दुसऱ्याच्या भावना दुखावल्या गेला असेल तर त्या भरपाई करून देण्याचा कधीही पण जबाबदारी घेत नाही, कधी पण आपल्याला त्या भरपाई करून मिळत नाही. त्याच्यासाठी कुठलाही कायदा अस्तित्वात नाही असं लेखक म्हणतात. There is no allowances for moral and intellectual damages in this matter. There is no allowances. त्या ठिकाणी कुठलीही अशी भरपाई किंवा कुठलेही पैसे किंवा कुठल्याही कोणत्याही प्रकारची भरपाई करून देण्यासाठी मॉरल आणि इंटेलेक्च्युअल, मॉरल म्हणजे नैतिक दृष्ट्या आणि इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक दृष्ट्या. नैतिक दृष्ट्या आणि बौद्धिक दृष्ट्या कोणाचं समजा अधपतन जरी कोणी करत असेल तरी त्याला कुठलाही पण भरपाई त्या ठिकाणी भेटत नाही. म्हणजे असभ्यपणे वागणे याच्यासाठी कुठलीही भरपाई अजूनपर्यंत कायद्यात नाही असं लेखक या ठिकाणी म्हटलेलं आहे. नेक्स्ट लेसनला आपण बघू समोर काय होत आहे. थँक्यू व्हेरी मच.